अकोला पोलिसांकडून मिशन उडान अंतर्गत 3 किलोमीटर धाव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी अकोला पोलिसांच्या वतीने मिशन उडान अंतर्गत 3 किलोमीटर खुल्या धाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। ड्रग्ज मुक्त भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ही रॅली आयोजित करण्यात आली होती। या धाव स्पर्धेत हजारोंच्या संख्येने अकोलेकर नागरिक, विद्यार्थी तसेच पोलीस कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले। शहरात काढण्यात आलेल्या या रॅलीमुळे अंमली पदार्थ विरोधी संदेश सर्वत्र पोहोचला। पोलीस प्रशासनाच्या या पुढाकाराचे विविध स्तरातून कौतुक होत असून युवकांमध्ये नशामुक्त जीवनशैलीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। आज अकोला पोलिसांतर्फे मिशन उडान अंतर्गत आम्ही एक रन फॉर ड्रग फ्री इंडिया अशी एक 3 किलोमीटरची मॅरेथॉन ठेवलेली आहे। खूप चांगला नागरिकांचा प्रतिसाद भेटलेला आहे। जवळपास 3500 लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि पाऊस आला तरी पण लोकांनी याच्यामध्ये त्यांचा रन पूर्ण केलेला आहे। एक प्रतिज्ञा घेतलेली आहे की ते म्हणजे नशेचं सेवन करणार नाही आणि आमचा अकोला पोलिसांचा हेच मत आहे की आमचा सप्लायवर आणि डिमांडवर दोघी ठिकाणांवर आमचं लक्ष आहे। तर सप्लायवर आमची नेहमी कारवाई सुरू असतात। आम्ही जवळपास 40 कारवाई केलेली आहे हे वर्षामध्ये आणि 50 लाखांचा मुद्देमाल सुद्धा जप्त केलेला आहे। आणि डिमांड साईडवर कसं लोकांना याच्यापासून लांब राहायचं आहे आणि याचा कुटुंबावर काय परिणाम होत आहे याबाबत अवगत करणे हे आमचा एक उद्देश आहे। आणि अजून पण आमचे ठिकठिकाणी पथनाट्य, बाईक रॅली, आमच्या पोस्टर स्पर्धा झाली होती अगोदर। आज एक वक्तृत्व स्पर्धा पण आहे। तर एक जनजागृतीची मोहीम आम्ही मोठ्या प्रमाणावर केलेली आहे जेणेकरून लोकांना एक आपण सक्षम, समृद्ध आणि ड्रग फ्री सोसायटीवर आपण घेऊन जाऊ शकतात। धन्यवाद।